ऐका आपण मी 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 हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत। माझ्या बंगल्यावर आले, भेटायला आले, मंत्रालयात भेटायला आले। अशा पद्धतीमध्ये कुठेही राजकारण नाही। माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते आणि आमदार बांगर साहेब भी होते। दोघांशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही। पण कॅमेऱ्यामध्ये पण तुम्ही काय झालं, तुमचे फोटो आता समोर आले नाही, कॅमेरा आहे ना, मी नाही तो बोललोच नाही। मी त्यांच्याशी बसलो, त्यांच्याशी गप्पा केल्या, त्यांच्याशी चर्चा केली आणि खासदार या नात्याने त्यांच्या ज्या ज्या आमच्याकडे जिल्ह्याच्या बाबतीत त्यांनी जे चर्चा केली त्यांनी आणि बांगर साहेबांनी तितकीच चर्चा झाली। राजकारणाची चर्चा अशी ओपन करता येत नाही। शिवसेनेचा खासदार वाढवण्याचा एक आकडा आणखी वाढवताय तुम्ही, अशी पण चर्चा आहे, याला उत्तर कसं द्याल? याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबाकडेच आहे। जे एकनाथ शिंदे साहेबाकडे उत्तर सर्वांचे आहे, सर्वाच्या प्रश्नाचे आहे आणि ते आमचे नेते आहे। त्यांचा तुम्ही आपण त्यांना विचारून घ्या, त्यांना जे जे घ्यायचं आहे ते लोक त्यांच्याशी संपर्क करतात। आमच्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या सोबत कार्यकर्ता जोडण्याचं काम करतो। तुमची नाराजी बद्दल पण बोललं जात आहे, तुमचं प्रमोशन झालं नाही, त्या संतोष बांगर यांची पण नाराजी आहे, त्यामुळे तुम्ही भेट घेतली। याचं स्पष्टीकरण कसं देणार? एक लक्षात घ्या की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व आमदारांना, सर्व खासदारांना, सर्व माजी खासदारांना ही जे काही राजकारणाचा त्यांचा पार्ट आहे, त्यांना जे काही विकासाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यापासून तर सन्मानापर्यंत कुठं कमी पडत नाही। आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब अंतिम सत्य आमचं आहे। मी तुम्हाला पहिलेच बोललो, मी शिवसेनेमध्ये नव्हतो, शिवसेनेमध्ये बी आला तर मी एकनाथ शिंदे साहेबाच्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आलो।